विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 1 वर्ष रिपीट केलंय. आता आपल्याला रिझल्ट लावायचाच आहे आणि आपण तो लावणार आहे. बरोबर आहे? हाच ॲटिट्यूड तुमचा पाहिजे मला. ओके. रिपीटर्स खूप सहन केलंय आपण 1 वर्षभर. आपण कुठल्याही फंक्शनला गेलो नाही, कुठेही काही गेलो नाही. का? त्या ठिकाणी विचारलं जाणार होतं. आपल्याला माहिती आहे, का रिपीट केलं, कमी मार्क पडले का? अरे, हे जगच असं आहे म्हणूया आपण. सोडून द्या त्याला. पण आता मात्र लक्षात घ्या, आता वेळ आलेली आहे बरं का. वर्षभर जो अभ्यास केलाय ना, त्याचं चीज व्हायचं असेल, तर हे दिवस महत्त्वाचे आहेत. काय केलं पाहिजे या दिवसात? कसा अभ्यास केला पाहिजे? डिस्कस करूया आपण. पण तुमचं पण काही स्ट्रॅटेजी इम्पोर्टंट असेल तर लिहा ना कमेंटमध्ये. त्यातून मला काही वाटलं, सुचलं तर मी नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा अजून एक व्हिडिओ तयार करेन. स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? तर आता रेग्युलर मुलं बोर्डचंच प्रिपरेशन करतायत. ते कुणीही आता एम-एच-टी, सी-ई-टीची प्रिपरेशन करत नाहीयेत. काही एक्स्ट्राऑर्डिनरी असतील ते करत असतील, पण 99% मुलं तर बोर्डचीच तयारी करतायत. बरोबर आहे? आणि ते अकॅडमीवाल्यांनी तर काही तयारी केलीच नाही. लिखाणाची त्यांना तर टेन्शन आलंय, ते आता बोर्डकडे वळालेत. मग अशा वेळेस काय होतं, ऑफलाईन क्लासमध्ये कोण तयारी करून घेत असेल, तर बोर्डची तयारी होते. मग अशा वेळेस रिपीटर्स मुलांकडे दुर्लक्ष होतंय. पण यावेळेस माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे, की या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 11th स्टँडर्डचा पोर्शन फिनिशच करायचा लक्षात घ्या, संपवायचाच. ओके. म्हणजे आता रेग्युलर मुलं 4 मार्च पासून सी तयारी सुरू करणार मला माहिती आहे. आय थिंक 2 मार्चला मॅथ्सचा पेपर आहे. तो झाला की 1 दिवस रेस्ट घेतील. 4ला पुन्हा जोमानं ते अभ्यासाला सुरुवात करतील. मग आपल्याला 1 महिना बोनस मिळालाय ना. ओके. यात आपण 11th स्टँडर्ड संपवूया ना. आणि 4 मार्चला आपण काय करणार आहे, की पहिली मॉक टेस्ट तुम्ही दिली पाहिजे. टार्गेट ठेवा. नाही हे करायचंच आहे बरं का लक्षात घ्या. हे पहिलं महत्वाचं आहे. मग 4 मार्च पासून आय थिंक 25 एप्रिल 4 मार्च आहे बरं का लिहिलं मी लक्षात घ्या. परत लिहितो हां. ओके. म्हणजे बघा, की 4 मार्च ओके, पासून आपण अभ्यास म्हणजे मॉक देणार आहे. अगदी 25 एप्रिलपर्यंत आपल्याला वेळ आहे रे. पुष्कळ वेळ आहे. अरे मार्च, एप्रिल किती वेळ आहे? भरपूर वेळ आहे लक्षात घ्या. मग यावेळेस मनासारखा अभ्यास होऊ शकतो आणि करायचा आहे. पण थांबा. ओव्हर थिंकिंग, तणाव या गोष्टी नको आहेत. नको आहेत. तुमचे मार्क इम्पोर्टंट आहेत मला मान्य आहे. पण जर तुम्ही काहीच करत नसाल, नुसतं दिवसभर मोबाईल घेऊन बसताय, इकडे-तिकडे मित्रांच्या एन्जॉय करताय, पार्ट्या हे सगळं चाललंय. मग तुम्ही लायकच नाहीये अभ्यासाच्या हे समजून बाजूला व्हा. पण एक लक्षात घ्या, तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलाय. मग अशा वेळेस फक्त ना, ती सिच्युएशन तुम्हाला हँडल करायला जमले पाहिजे. ते 3 तास इम्पोर्टंट आहेत. वर्षभराचा 2 वर्षाचा अभ्यास एका बाजूला आणि ते 3 तास एका बाजूला हे लक्षात घ्या. तसं 3 वर्ष तुम्ही पण अभ्यास करताय. 3 वर्ष कसं सांगू? पहिला 11th स्टँडर्ड होतं तुम्ही, बरोबर आहे. नंतर 12th स्टँडर्ड आणि नंतर हे रिपीट इयर झालं की 3 वर्षाचा कस 3 तासात लावायचा रे बाळांनो. चॅलेंजिंग आहे. मी कबूल करतोय, मी मान्य करतोय, की जे पेपर मला द्या. सगळे क्वेशन्स मला सॉल्व्ह होणार नाहीत. सी पेपर मला द्या. नाही होणार माझं सॉल्व्ह सगळं. नाही. खूप अवघड आहे टाईम मॅनेजमेंट लक्षात घ्या. मी स्वतःहून आता आम्ही शिक्षक म्हणून शिकवतोय हो, पण 3 तास बसलंय का कोण? आहेत. आहेत. एकाचं नाव घेतो बरं का मी लक्षात घ्या. माझे फेव्हरेट आहेत ते. दरवर्षी आर-जी सर सी-ई-टीचा पेपर देतात बरं का. पण फिजिक्ससाठी लक्षात घ्या. ओके. बऱ्याच मुलांचं कमेंट असतं, की "सर कशाला तुम्ही आमचं पर्सेंटाइल डिक्रीज-विक्रीज करताय रे." एकानं फरक पडत नाही रे, पण हे आहेत बरं का, हे देतात बरं का. ह्यांच्यासारखी थोडीशीच लोकं असतात. आमच्यासारखी थोडी आळशीच आहे म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय थांबा, महत्त्वाचा मुद्दा काय? की अवघड आहे. तुम्हाला मानलं पाहिजे, तुम्ही करताय. मग अशा वेळेस ना तुमचा रिझल्ट हा सेलिब्रेट व्हायला पाहिजे बरं का. मी हे पालकांना सांगतोय आता, की विनाकारण खेकसणारे पालक बघितलेत मुलांना, ओरडणारे, चार चौघात काही-काही पालक तर डेंजरस असतात लक्षात घ्या. त्यांना म्हणजे काय, तुमची पिढी वेगळी होती हो. मी तुम्हाला सांगू का, आता हे पालकांनाच बोलतोय मी. आता विद्यार्थी पण ऐकताय मला माहिती आहे. पहिल्याची पिढी काय होती माहिती का? रिझल्टचा दिवस म्हणजे बेकार दिवस. माहितीये का तुम्हाला सांगतो 10वीचा रिझल्ट आमच्या वेळेस 45% 50% लागायचा. म्हणजे 50% पोरं फक्त पास, 50% फेल असायची त्या काळात. विचार करा. आता सगळे शाळेचे निकाल कशाचे माहितीये का? 100% निकालाची उज्ज्वल परंपरा. असं लिहिलेलंच असतं त्यांच्या त्या काय म्हणतात त्याला फ्लेक्स बॅनरवरती. मग त्यासाठी जी मुलं फेल होण्याची शक्यता असतात ना, त्यांचा फॉर्म ते भरत नाहीत. रिअॅलिटीमध्ये अशी कंडिशन आहे 17 नंबरचा फॉर्म दिला जातो किंवा आमच्या साताऱ्यात अशा नामांकित शाळा आहेत, की 9वीतच विद्यार्थ्यांना बाजूला काढतात अशा मुलांना, की जे पास होऊ शकत नाही असं त्यांना वाटतंय. किती विद्यार्थ्यांना त्रास आहे यार. किती हे म्हणूया आपण
रेसिझम सारखा प्रकार आहे लक्षात घ्या. फार भयानक प्रकार आहे हा. मग इथं मी तुम्हाला काय सांगतोय, स्ट्रॅटेजी एकच आहे, मॉक टेस्ट. प्रचंड मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो मी ॲड करत नाही, पण क्विल ॲप आहे बरं का. तुम्ही बघा डाउनलोड करा आणि इथं भरमसाठ तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील. ओके. फ्री मॉक टेस्टसाठी पण काय भयंकर नाही, भयंकर नाही, भरपूर ॲप आहेत लक्षात घ्या. छान आहेत रे हे सगळे. आणि खरं सांगू का, नीटसाठी पण मी ॲप्लिकेशन्स बघितलेत बरं का लक्षात घ्या, की फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला काही 2-3 ॲड कंपल्सरी तुम्हाला बघायला लागतील कदाचित. बाकीचं कंटेंट तर फ्री आहे ना. येते का लक्षात तुमच्या? पण एक सांगू का तुम्हाला मी लोकांना ना फ्रीवर लय हे असतो बरं का जोर लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो तुम्ही ना एक ना मी YouTube चॅनल आहे बरं का लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो ते YouTube चॅनल ना माझं फेव्हरेट आहे, होतं. मी जरा व्हिडिओ बघतो त्यांचे कधी-कधी बरं का. बेहरामपूर फिजिकल अकॅडमी. आता हे टोटली वेगळा विषय आहे बरं का. कुठल्या राज्यात आहे मला माहीत नाही. बेहरामपूर लक्षात घ्या. पण बारिक नावाचे सर आहेत. आणि बारिकच त्यांचं नाव आहे लक्षात घ्या. बारिक सर. ते आय थिंक इंडियन आर्मीमध्ये कमांडो होते बरं का. ओके. बघा ते बेहरामपूर या ठिकाणी ना फ्री कोचिंग प्रोव्हाईड करतात. फ्री कोचिंग ते प्रोव्हाईड करतात. ओके. तुम्ही तिथं जावा. भारतातून कुठेही अख्ख्या भारतातून लोकं तिथे येतायत. एकदम जाड, जाड, जाड अशी माणसं. ओके. आणि त्यांचं 20-20, 30-30, 40-40 किलो वजन कमी होतंय. या 3-4 महिन्यात. मग ते बारीक सर काय करतात माहिती का, की तिथं जो स्टे आहे, राहण्या-खाण्याचा खर्चासाठी महिन्याला एक ₹4,000 घेतात ते. 4 ते ₹5,000 घेऊ देत. तर माझ्या इकडं दुसऱ्या गावावरून जी मुलं आलेत ना, त्यांचा बघा मी तुम्हाला सांगतो ₹1,500 एव्हरेजली रूमचा रेंट असतो. ओके. आमच्या इथं मेसचे चार्जेस 2,500 आहेत साताऱ्यात. पुण्यातले विचारू नका. म्हणजे थोडक्यात किती झाले रे हे 4,000 आणि मला सांगा फक्त मेसचं खाऊन तुम्ही थांबता का? नाही. तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे करणार ना. म्हणजे 5,000 तर खर्च येतो ना. म्हणजे बारीक सर आहेत ना ₹4,500 घेतात बरं का. पण त्यांचं कमेंट बॉक्स बघितलं मला वाईट वाटलं. निगेटिव्ह कमेंट. ओके. अरे पण तो फ्री ट्रेनिंग देतोय. राहण्या-खाण्याचे पैसे तर घेतले पाहिजेत ना. बरं मी हे तुम्हाला काय सांगतोय माहिती का, की कसं आहे बघा, एखादं ॲप्लिकेशन पेड असेल, ती पण घ्या रे बाळांनो. पालकांशी बोला. मी हे अफोर्डच करू शकत नाही. मी अतिशय गरीब आहे. अरे तू फोन वापरतोय ₹15,000-20,000 चा, बॅलन्स मारतोय महिन्याला 500-600 चा आणि तुला ₹200-300 चं ॲप अफोर्ड होत नाही. बाकी सगळ्या गोष्टी होतात हो बाळांनो, पण हे होत नाही. असं नको आहे लक्षात घ्या. असं नको आहे. तुम्ही काय करा माहिती का? बघा, एखादं छानसं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि मॉक टेस्ट द्या. ओके. असंही मॉक टेस्ट घेणारे बरेचसे जण आहेत YouTubeवर. फ्री कंटेंटमध्ये पण घेणारे आहेत, पेडमध्ये पण आहेत लक्षात घ्या. पण काही ॲप्लिकेशनवरती अनलिमिटेड मॉक टेस्ट आहेत. आणि हो, आपल्याला जे लेव्हलचे प्रश्न नको आहेत बरं का, सी-ई-टीसाठी पाहिजेत. हे इम्पोर्टंट आहे बरं का. नाहीतर काय होईल, त्या मॉक टेस्टनं विनाकारण आपला कॉन्फिडन्स डाउन होऊ शकतो. काही टिपिकल आहेत बरं का त्यांच्या मॉक टेस्ट भयानक अवघड आहेत. काही गरज नाहीये लक्षात घ्या. ओके. नाहीतर सरळ-सरळ टार्गेट पब्लिकेशनचं पी-सी-एम आणि पी-सी-बी 2023-2022 चे पेपर त्यांनी अवेलेबल करून दिलेत. ओके. ती घ्या पुस्तकं विकत, सॉल्व्ह करा. पण काहीही करून मॉक टेस्ट द्या. ओके. मग आता आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे, की बाकीचे बोर्डची तयारी करतायत, तोपर्यंत आपण पोर्शन क्लिअर करूया. 11th स्टँडर्ड फिनिश करूया. ओके. आणि बाकीची मुलं नंतर ते फिनिश करत बसतील. नंतर काय होतं सांगतो. आता बोर्डची मुलं पण जर काय बघत असतील, तर रिपीटर मुलांचा अनुभव घ्या बाळांनो. 2 मार्चला जेव्हा रेग्युलर मुलांचा मॅथ्सचा पेपर संपेल ना, सी सुरुवात करतील हो. पण लगेच त्यांचा पेपर येणार आहे. लगेच त्यांचा आय-टी येणार आहे किंवा टेक्निकल असणार आहे. हे पेपरमध्ये येणार आहे. त्यांना त्यांचा अभ्यासाला वेळ द्यावा लागणार आहे. परत डिस्टर्बन्स होणार आहे. तेव्हा आपलं काय, तुम्हाला बोर्डची एक्झाम नाही येणार रिपीटर मुलांना, प्लस पॉइंट आहे तुमचा हो. मग काही तणाव न घेता अभ्यासाला सुरुवात करा. मॉक टेस्टमध्ये कमी स्कोर आला, तर फायनली पण तेवढंच होणार आहे का? नाही. मन शांत ठेवून तुम्ही अभ्यास करायला आणि पेपर द्यायला पण शिका बरं का. आणि तुम्हाला मी नंतर सांगतो क्लिअरली हे कोणाला पटेल नाही तर नाही पटेल. दिवसातून 2 मॉक टेस्ट द्या रे. 9 ते 12 आणि 2 ते 5. असं थकून गेला पाहिजे तुम्ही. संध्याकाळी पुन्हा 8 ते 11 द्या वाटल्यास. त्यानं काय होतं तुमचा स्टॅमिना वाढतो आणि हा 2 तासाचा गॅप पण मध्ये कमी करा. 1 तासावर आणा. द्या तुम्ही 1 ते 3, 1 ते 4 पेपर. मग तुमच्या लक्षात येईल, की आपण थकतो एका सर्टन स्टेजवर गेल्यावर 2-3 तासानंतर. मग पुढचं डोकं चालत नाही. मग तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये थकून गेला, तर मॅथ्सला 1.5 तास असून काय उपयोग आहे? तर मग नर्व्हसनेस येईल बरं का विनाकारण. ते नको आहे. आणि मॉक टेस्टला सांगतो, जर तुम्हाला तटस्थ ठिकाणी तुमच्या गावात जर एखादं ऑफलाईन सेंटर मॉक टेस्ट प्रोव्हाईड करत असेल तुम्हाला ऑनलाईन, ओके. मी तर ना खरोखर रिक्वेस्ट करतोय, की एम-एस-सी-आय-टी चालवणारे सेंटर चालवणारे लोकं असतात. ते असं एखादं ॲप्लिकेशन घेऊन मॉक टेस्ट अरेंज करू शकतात मुलांची.
नॉमिनल फी भरा रे. सगळंच तुम्हाला फ्री कंटेंट कोण देणार नाहीये. आणि आत्ता परवडत नाही तर इंजिनिअरिंगचा खर्च कसा करणार? कसा करणार सांगा बघू? म्हणजे इंजिनिअरिंग काय तुम्हाला मगाशी सांगितलं, की अरे, पुण्यात मी तुम्हाला सांगतो एव्हरेजली कमीत कमी ₹5,000 चार्जेस भरायचे राहायचे. हां, कमीत कमी शिवाजीनगर भागात. ओके. आता माझा मुलगा जिथे राहतोय ना शिवाजीनगर गावठाण भागामध्ये, त्याच्या फ्लॅटचं तर आम्हाला जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते ₹8,500 येतं एकट्याचं. 5,000 ऑब्व्हियसली कळालं तुम्हाला. मग ते काय म्हणतात रे ते पेइंग गेस्ट टाइपमध्ये किंवा ते मुलं पीजी करेक्ट ठीक आहे. पेइंग गेस्टच म्हणूया आपण. पीजी रूम्स. तिथं कुणावर अरे कितीतरी लोकं वेगळे तिथे शेअर करावं लागतं. मग तिथं 5,000 ते आले. मेस, पुण्यातली मेस. ओके. वरण-भातच मिळणार ₹4,000 मध्ये लक्षात घ्या. पातळ वरण आणि भात आणि चपाती अशी की विचारू नका. तर इथंच ₹9,000 झाले रे. म्हणजे मी तुम्हाला हे का सांगतोय? ही रिअॅलिटी आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडं आता यावर्षी ओके, यावर्षी माझ्याकडे जी राहायला मुलं आहेत की नाही, मी त्यांना सांगितलंय काम करायचं माझ्याकडे. ओके, 8वी-9वी-10वीचे पेपर चेक करा. मुलांचे डाउट्स क्लिअर करा. ओके. त्या बदल्यात मी थोडीफार तुम्हाला हेल्प करेन, नक्की करेन. पण तुम्हाला कळालं पाहिजे, की एक-एक रुपया सुद्धा कमवणं किती महत्वाचं आहे. किती अवघड आहे. करा ना प्रयत्न करून. जावा जॉब मागायला कुठेतरी पार्ट टाईम. कोण देत नाही तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो मेडिकल शॉप असतात माहिती आहे ना? माझा एक रिलेटिव्ह ते बी-फार्म, डी-फार्मसी काहीतरी कंप्लीट केलंय. पार्ट टाईम मेडिकलमध्ये जॉब मी करतोय. ₹25 तासाला मिळतात. ₹25 1 तास त्या दुकानात उभं राहायचं. किती? 25. विचार करा. विचार करा, एवढं सोपं नाहीये. मग ठीक आहे, आता विषय आपला वेगळीकडे चाललाय लक्षात घ्या. स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे. हे का बोललो हे पैशाचं वगैरे? ॲप्लिकेशन्स काय पेड असतील, चांगले असतील तर घ्यायला मागे पडू नका. पालक देतील तुम्हाला घ्या. मग 11चा पोर्शन संपवायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.